नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता प्रेक्षकांनो आकाश बघा खूपच जास्त घाबरलेला असतो. तो घरी येऊन आधी घराचा दरवाजा बंद करून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश धावत पळत भूमीकडे येतो. भूमी म्हणत असते, आकाश अरे काय झालं, तू इतका घाबरलायस का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू माझ्याबरोबर इकडे ये, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे, सांग बरं नक्की काय झालं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी मेघकडे जायला निघालो होतो, तेव्हा रस्त्यामध्ये एक माणूस सतत माझ्या पाठीवरती होता. माझा तो पाठलाग करत होता. जिथून जिथून मी जात होतो त्या त्या ठिकाणी तो गाडी घेऊन उभाच होता. मागे वळून बघितल्यानंतर लगेच गाडी घेऊन पळत होता. तेव्हा आकाश म्हणतो, तो कंटिन्युअसली माझा पाठलाग करत होता. भूमी पण तो माणूस माझ्या मागावरती का असेल? कुणी सांगितलं असेल त्याला माझा पाठलाग करायला? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश मला काय वाटतं माहिती आहे, तो माणूस तो मास्टर माइंड तर नसेल ना? किंवा तो माणूस असेल ज्याने आपल्याला आत्तापर्यंत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे, तोच माणूस असेल का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी मला कळत नाही आहे की आपण काय करायचं. अगं त्या अपूर्वाने आधीच इथे आता CCTV कॅमेरे लावून घेतलेत, त्यामुळे आपल्या घरी कोण येतंय कोण जातंय हे सगळं काही तिला कळणारच आहे. पण त्याचबरोबर आपणसुद्धा बाहेर गेल्यानंतर कुणी ना कुणीतरी आपला पाठलाग करणार. अगं मी मेघला भेटायला गेलो होतो, पण त्या माणसामुळे मला मेघला भेटताच आलं नाही. त्यालासुद्धा सांगायचं होतं CCTV कॅमेऱ्यांबद्दल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश बरं झालं तू मेघला भेटायला गेला नाहीस, नाहीतर तो माणूस आधीच तुझा पाठलाग करत होता. पाठलाग करत करत तिथपर्यंत आला असता. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे आकाश, ही माणसं कोण आहेत जे आपल्या मागावरती आहेत? जरी त्यांना रागिनी आत्याचं सत्य माहिती असेल तर आपल्या समोर येऊन का ते लोक बोलत नाही आहेत? हळूहळू आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न का चालला आहे त्यांचा? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मलासुद्धा ते काहीच कळत नाही आहे. आपण एक काम करूया का, तो माणूस नेमका कोण आहे हे आपण जाऊन बघूया. शेवटच्या क्षणी तो माणूस कुठे होता हे मला माहिती आहे, त्या लोकेशनला जाऊन आपण त्या माणसाला बघूया. तेव्हा इथे भूमी म्हणते, चल आकाश आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्या माणसाला बघूया तो नक्की आहे तरी कोण. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि भूमी त्या लोकेशनला आलेले असतात ज्या लोकेशनला आता तो माणूस उभा असतो. आणि दोघेजणं आता वाकून बघत असतात तर तिथे अपूर्वा आलेली असते त्या माणसाला पैसे द्यायला. आणि ती म्हणते, व्हेरी गुड, चांगली कामगिरी केलीस. असंच आकाश एकदा बाहेर पडलं ना की त्याच्या मागावरती राहायचं, त्याचा पाठलाग करायचा. कारण मला माहिती आहे आकाश महाजन आणि रागिनी पटवर्धन यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. 7 वर्षांपूर्वी आकाशच्या हातून काहीतरी चूक नक्की घडली असेल आणि म्हणूनच ती लपवण्याचा तो प्रयत्न करतोय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी बघितलंस, अपूर्वा आहे ती. अपूर्वानेच त्या माणसाला माझ्या पाठीवरती ठेवले माझा पाठलाग करायला. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश बघितलंस ना, मला तिच्यावरती आधीपासूनच संशय होता. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला कळत नाही आहे ही अपूर्वा अशी का वागते, का तिने माझ्या मागे माझ्यावरती पारख ठेवण्यासाठी या माणसाला ठेवलं असेल, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश चल आता घरी जाऊया. आणि भूमी आणि आकाश दोघेजणं घरी आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो भूमीचा धक्का आता तिच्या आणि आकाशच्या फोटोला लागतो आणि तो फोटो खाली पडून फुटतो. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय झालं? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश बघ ना, अरे फोटोची फ्रेम खाली पडली आणि फुटली, काही अपशकुन तर होणार नाही ना रे आकाश? काच वगैरे फुटणं ही खरंच चांगली गोष्ट नसते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी नको काळजी करू, एवढं काही वाईट होणार नाही आहे. बघच तू, आपण इतकं काय वाईट केलं आहे? आपण जे काही सहन केले ना या घरामध्ये तसं कुणीही करणार नाही. आपल्याला किती वेळा आणि किती पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्याच्यातून सुद्धा आपण वाचलो. किती गुन्हेगार एकत्र येऊन आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण हे अपूर्वाचं नक्की काय चाललं आहे मला कळत नाही आहे. तिने माझ्या मागावरती माणूस का ठेवला असेल? तिला संशय आला असेल का आपल्यावरती आकाश? असं भूमी विचारते. मला माहिती आहे की आत्यांच्या आता केसवरती अपूर्वा काम करते आणि म्हणूनच ती डीपवरती जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करतच असेल.
पण ती आपल्यावरती पारख वगैरे का ठेवते? आत्याच्या केसवरती काम करत असताना तिला जर एखाद्या गोष्टीवरती संशय आला तर ती आपल्याला विचारू शकते ना, ती बोलू शकते आपल्याजवळ, पण ती असं काही करत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं पण जरी ती केसवरती काम करत असली तरीसुद्धा माझ्या मागावरती का आहे ती? तिने माझ्या मागावरती माणूस का ठेवला असेल? म्हणजे असं काय घडलंय काय? काय कारण असेल म्हणून ती असं वागत असेल? तेव्हा आकाश म्हणतो, नाही म्हणजे कारण आहे. कारण आहे की ती माझ्या मागावरती माणूस लावू शकते. पण तिला ते कळलं असेल का? तिला माहिती असेल का की 7 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं आणि म्हणून तिने माझ्या मागे माणूस ठेवला असेल लक्ष ठेवायला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश मलासुद्धा तेच वाटतंय. काही ना काहीतरी तिला संशय आलेला दिसतोय. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण काहीही झालं ना आकाश, तरीसुद्धा त्या अपूर्वाने कितीही प्रयत्न केला तरी आपण कोलमडून जायचं नाही, आपण घाबरायचं नाही आहे आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी खरंच मला वाटलं होतं की अपूर्वासारखी मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून येईल, या घराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करेल, सगळ्यांना समजून घेईल. पण ती आल्या दिवसापासून फक्त घरामध्ये वाद निर्माण करते. आल्या दिवसापासून ते आपल्यावरती लक्ष ठेवून आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश याचा अर्थ अपूर्व आहे ना, पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगवेगळ्या ठेवते. म्हणजे ती जरी आपल्या कुटुंबाचा हिस्सा असेल ना, पण तरीसुद्धा आपल्याबद्दल तिला जर काही कळलं ना, तर ती आपल्याला माफ नाही करणार. उलट ती प्रयत्न करेल की आपल्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ते. मला माहिती आहे ना, अपूर्वा हे सगळं मुद्दामून करते आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, अगं मला असं वाटतं की आता मी मेघला भेटायला जात होतो आणि जर त्या लोकांना मेघबद्दल कळलं ना, तर आपल्यामुळे बिचारा तो फसेल. मी एक काम करतो, मेघला फोन करून सांगतो की तू सुद्धा अलर्ट राहा म्हणून. तुझं नाव कुठे येता कामा नये, आपल्यामुळे तो फसायला नको. तेव्हा आकाश आता मेघला फोन करत असतो, पण मेघ काही फोन उचलत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना, मेघ फोनच उचलत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे बघ, जे काही करशील ना लक्षपूर्वक करा. आधीच ती अपूर्व आणि तिचा माणूस तुझ्यावरती लक्ष ठेवून आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी तू काळजी करू नको, मी मागच्या बाजूने जातो मेघला भेटायला. पण काहीही झालं तरीसुद्धा मेघला भेटतो आणि सांगतो की ती अपूर्व आणि तिचा माणूस तुझ्यावरती सुद्धा लक्ष ठेवून असतील, तेव्हा तू जरा अलर्ट राहा. हे मी आता मेघलासुद्धा सांगणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेव्हा भूमी म्हणते, आकाश पण तू जर मेघकडे गेलास तर तो अपूर्वाचा माणूस तुझा पुन्हा पाठलाग करेल ना, आणि त्यांना इथे मेघचं लोकेशनसुद्धा कळेल. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू बरोबर बोलतेस, पण इथे मेघला अलर्ट करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी एक काम करतो, बंगल्याच्या मागच्या बाजूने जातो, म्हणजे कुणाला संशय येणार नाही आणि तो माणूस माझा पाठलाग करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने जाधव यांना इथे आकाशचा नंबर दिलेला असतो आणि त्या नंबरचं इथे आता संपूर्ण लोकेशन डिटेल्स काढायला सांगितलेले असतात. आकाशच्या मोबाईलची आता तिला कॉल हिस्ट्री मिळालेली असते. तेव्हा ती विचारते, ह्याच्यामध्ये काही नवीन नंबर वगैरे? तेव्हा इथे जाधव म्हणतात की हो, एक नंबर आहे, तो जरा वेगळं लोकेशन दाखवत आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की देवी आई, काहीही झालं ना तरीसुद्धा आकाशवरती आणि मेघवरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. काहीही झालं तरीसुद्धा अपूर्वाने आकाशला त्या ठिकाणी बघू नये ज्या ठिकाणी तिने बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा ते सगळे पेपर्स बाहेर काढते आणि बघत असते की त्या आता रेकॉर्ड्समध्ये कुठला नंबर वेगळा दाखवला जातो आहे, त्याचं लोकेशन वगैरे चेक केलं जातं. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की मला माहिती आहे, नक्कीच या नंबरबरोबर आकाशचं काहीतरी कनेक्शन असेल. पण इथे तर एक स्टुडिओ आहे ना, हे तिथलं लोकेशन आहे. या स्टुडिओबरोबर आकाशचा नेमका काय संबंध आहे ना, ते शोधून काढा. तेव्हा जाधव म्हणतात, मॅडम अहो तो ग्राफिक्स वगैरे बनवायला गेला असेल तर डिझाईन वगैरे त्याचंसुद्धा तिथे काम असेलच ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणतो, हो म्हणजे असं होऊ तर शकतं, पण तरी आपण शक्यता नुसत्या इथे वर्तवायच्या नाही आहेत, तर आपण शहानिशा करायची. नेमका आकाशचा या स्टुडिओबरोबर काय संबंध आहे ना, ते आपल्याला तिथे गेल्यानंतरच शोधून काढावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाकडे सगळ्या CCTV फुटेजचा ॲक्सेस आहे. म्हणजे कोण येतं आहे, कोण जातं आहे, हे सगळं अपूर्वा आपल्या मोबाईलवरती बघत असते. तिने आपल्या मोबाईलला संपूर्ण ॲक्सेस आता कनेक्ट करून घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा फोन करते तिच्या माणसाला आणि म्हणत असते की हे बघ,
तू इथे फ्रंट कॅमेऱ्याला उभा आहेस ते अगदी बरोबरच आहे, तू मला दिसतोयस, पण तो आकाश बंगल्याच्या मागच्या बाजूने कुठे चाललाय ना हे तू बघ. तेव्हा तू त्याचा पाठलाग कर आणि नेमका तो कुठे जात आहे ते मला सांग, म्हणजे लोकेशनला मी सुद्धा पोहोचेनच. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाने लगेच त्या माणसाला फोन करून सांगितलेलं असतं की आकाशचा पाठलाग करायचा म्हणून. आकाश बिचारा आता मागच्या बाजूने धावत पळत आलेला असतो. साधा सरळ माणूस या प्रकरणामध्ये अडकलाय म्हणून काय करतोय त्याचं त्यालासुद्धा कळत नाही आहे. तर इथे ना मास्टर माइंड ना इतकी हुशारी, साधा भोळा असल्यामुळे त्याला नेमकं कसं पाऊल उचललं पाहिजे तेच काही कळत नाही आहे. तेव्हा आकाश इथे येतो, रिक्षामध्ये बसून जात असतो आणि तेवढ्यातच अपूर्वाचा जो माणूस असतो तो सुद्धा दुसरी रिक्षा घेऊन पाठलाग करायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश खूप घाबरलेला असतो. आकाश घाईघाईने त्या दादांना आता रिक्षा चालवायला सांगतो. तेव्हा तो माणूससुद्धा आकाशचा पाठलाग करतच असतो. आकाशला काही करून मेघकडे सगळ्यात आधी पोचायचं असतं, कारण मेघने त्याची खूप मदत केलेली असते आणि आता ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अपूर्वाने मेघला फसवायला नको असं आकाशला वाटत असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा मेघला अलर्ट करायचं आणि सांगायचं की इथून कुठेतरी दूर जा म्हणून, कारण या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अपूर्वा जर तुझ्यापर्यंत पोचली तर मला ते आवडणार नाही असं आकाशला वाटत असतं. त्यामुळे आकाश आता मेघच्या स्टुडिओमध्ये पोचलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघ आपल्या रूममध्येच नसतो, स्टुडिओमध्येच नसतो. तेव्हा इथे भूमी आता आवराआवर करत असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे मानसी. मानसी म्हणत असते, ताई, मगाशी तू त्या अपूर्वाला जे काही झापलंस ना CCTV कॅमेऱ्यांमुळे, ते मला खूपच जास्त आवडलं. गरज होती गं तिची, तिला इथे कुणीतरी बोलायलाच हवं होतं. प्रत्येक वेळेला हट्टीपणा, प्रत्येक वेळेला आगाऊपणा का म्हणून आपण सहन करायचा? आणि ताई, तू एक गोष्ट नोटीस केली आहेस का? ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, या घराच्या भल्याचा तिने विचारच केलेला नाही आहे. प्रत्येक वेळेला भांडणं, प्रत्येक वेळेला इथे टोमणे, काही ना काहीतरी ती चुकीचं वागतच असते. ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून फक्त तिने वाद घातलेले आहेत आणि आपल्यामध्ये सुद्धा ती आता भांडण लावायला लागले हे मात्र नक्की. तेव्हा इथे भूमी आता विचारात पडते. ती म्हणत असते की मन्नू, अगं किती बरोबर ओळखलेस गं तू अपूर्वाला. काही दिवस माझ्यासुद्धा डोक्यात ह्या गोष्टी येत आहेत, पण जर आता मी तुझं म्हणणं बरोबर आहे असं म्हणाले किंवा तुझ्या बोलण्याला दुजोरा दिला असं जर मी केलं तर इथे मानसी आता अपूर्वाबरोबर जशी वागते ना त्यापेक्षाही वाईट वागेल. अपूर्वाबरोबर तिचं काहीही जमणार नाही. म्हणून इथे तिच्या बोलण्याला दुजोरा न देता तिला समजावलं पाहिजे असं आता प्रेक्षकांनो भूमीने ठरवलेलं असतं. तेव्हा भूमीला वाटतं की कदाचित मानसीचं वागणं अजून बदलेल आणि मग अपूर्वाबरोबर तिचे वाद होत राहतील. आधी मी हा विचार केला नव्हता, पण आता मी विचार केल्यानंतर गोष्टी मलासुद्धा कळत आहेत की अपूर्वा हे सगळं मुद्दामून करते. घरामध्ये भांडण व्हावं, वाद व्हावे यासाठी हे सगळं करते. पण अपूर्वा असं का करत असेल? नक्की असं वागण्यामागे काय हेतू आहे तिचा, हे आता भूमीला कळत नसतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी जाऊ दे ना, तिच्याकडे लक्ष द्यायला नको. मानसी म्हणते, असं कसं लक्ष द्यायला नको? ती आपल्या घरामध्ये येऊन घरामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करते आणि आपण शांतपणे सगळं ऐकून घ्यायचं का? बरं झालं मगाशी तू तिला चांगलं झापलंस, मला तर छानच वाटलं. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ मानसी, अगं अपूर्वा आपल्या घरामध्ये नवीन आहे, तिला ॲडजस्ट करायला वेळ जाईलच की नाही. आणि त्याच्यामध्ये ती आहे एक पोलीस ऑफिसर, खूपच जास्त हट्टी, मनाला येईल तसं वागणारी. ती आत्तापर्यंत वेगळ्या वातावरणात राहिली, आता ती वेगळ्या वातावरणात आली आहे, त्याच्यामुळे तिला थोडासा इथे रुळायला वेळ लागेलच की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, बरं ठीक आहे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे म्हणजे अजून तुला पटलेलं नाही आहे का? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही जाऊ दे, तू असं म्हणतेस म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलत असशील नाही का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, ताई, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही आता CCTV कॅमेरे लावलेत ना त्यांचं इथे ॲक्सेस तुझ्याकडे ठेवून घे तुझ्या मोबाईलमध्ये, म्हणजे तुला कळेल ना कोण येते कोण जाते ते. तेव्हा भूमी म्हणते, म्हणजे असा ॲक्सेस CCTV कॅमेऱ्यांचा मोबाईलमध्ये घेता येतो? तेव्हा मानसी म्हणते, हो ताई, कुठलाही ॲक्सेस आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो. CCTV कॅमेऱ्याचा तर सहजरित्या घेऊ शकतो. मला वाटते तू सुद्धा तो ॲक्सेस तुझ्या मोबाईलमध्ये घेऊन ठेव, म्हणजे कोण येते कोण जात आहे, ती अपूर्वा काय काय अजून करते हे तुलासुद्धा कळेल ना.
तेव्हा भूमी म्हणते, अरे देवा, मी तर हा विचारच केला नाही. आकाश मागच्या बाजूने गेलाय. हे जर त्या अपूर्वाने CCTV फुटेजमध्ये बघितलं असेल तर? कारण सगळा ॲक्सेस तिच्याही मोबाईलला असू शकतोच ना. तिने मुद्दामून तर इथे आता CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आमच्यावरती वॉच ठेवण्यासाठी. मग आकाश मागच्या बाजूने गेलाय हे सुद्धा अपूर्वाला कळलंच असेल. तेव्हा भूमी आकाशला फोन करून आता अलर्ट करत असते की अपूर्वा त्या ठिकाणी येईल म्हणून. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे आता आकाश मेघला हाका मारत असतो, म्हणत असतो, अरे मेघ कुठे आहेस तू? अरे तू कुठे आहेस? मला सापडत का नाही आहेस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाच्या माणसाने तिला फोन करून सांगितलेलं असतं की मॅडम, आकाश महाजन कुठल्या लोकेशनवरती आला आहे, मी तुम्हाला ते लोकेशन पाठवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश नेमका आहे कुठे? तर स्टुडिओमध्ये गेला आहे. तू गेलास का स्टुडिओमध्ये? अजून कोण कोण आहे बघितलंस? तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही, मी अजून बघितलेलं नाही आहे की आतमध्ये कोण आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी सारखा आकाशला फोन करत असते हे सांगण्यासाठी की अपूर्वा तुझा पाठलाग करते म्हणून. तेव्हा इथे आकाश आता मेघला ओरडत असताना मेघ मागून येतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, मेघ, अरे कुठे गेला होतास तू? कुठून आलास तू? तेव्हा मेघ म्हणतो, कुठून आलो म्हणजे? अरे माझा स्टुडिओ आहे, मी कुठूनही येईन. तू काय करतोयस इथे ते सांग. तेव्हा आकाश म्हणतो, मेघ, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, गडबड झाली आहे सगळी. तेव्हा इथे मेघ म्हणतो, काय झालं नक्की? काय झालं, काही सांगशील का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, काय झालं? ती माणसं दोघेही आतमध्येच असतील ना, त्यांना जाऊन आता आपण पकडूया. तेव्हा इथे मेघ म्हणतो, आकाश काय चाललं आहे, काही सांगशील का रे? काय इतका घाबरला आहेस तू? तेव्हा आकाश म्हणत असतो की मेघ, अरे प्रॉब्लेम झाला आहे. ती अपूर्वा आहे ना, अपूर्वा, ती माझ्या मागावरती आहे आणि ती आता तुझ्याही मागावरती असेल, कळतंय का तुला? तेव्हा मेघ म्हणतो, मग का मला भेटायला आलास तू? अरे बाबा, तुला वाटते तू त्यांना चकवा देऊन आलेस, पण ते पोलीस आहेत, पोलीस तुला फॉलो करत ते इथे पोचलेसुद्धा असतील. तसाही मी अडकणार आहे, कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघ म्हणत असतो की थांब, मला चेक करू दे. तेव्हा मेघ आता CCTV कॅमेरा त्याच्या मागचा चेक करत असतो. तिथे त्याला लक्षात येतं की अच्छा, म्हणजे ते दोघेजणं या ठिकाणी आपल्याला पकडायला पोचलेले आहेत. त्यांना संशय आला असेल का आपल्यावरती? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नाही, असं नको बोलूस मेघ, काहीही झालं तरी आपल्याबद्दल कोणालाही काहीही कळता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की आता आपण काय करायचं, प्लीज सांग ना. तेव्हा मेघ म्हणतो, तू शांत हो, शांत हो आकाश, इतका पॅनिक होऊ नकोस. तर इथे भूमी आकाशला सारखा सारखा फोन करत असते हे सांगायला की रागिनी पटवर्धन तुझा पाठलाग करते म्हणून. कारण प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी ज्या पद्धतीने आकाशला त्रास द्यायची त्याच पद्धतीने आता अपूर्वासुद्धा आकाशला त्रास द्यायला आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मेघ म्हणत असतो, तू काळजी करू नको, हे बघ ते लोक इथपर्यंत तुझा पाठलाग करून पोचलेले आहेत, तेव्हा आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल, तू नको टेन्शन घेऊ, आता बघ मी काय करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की मेघ काहीही कर, पण त्या बाईला आपल्यावरती संशय येता कामा नये, ही जबाबदारी आता तुझ्या हातामध्ये आहे. तेव्हा मेघ म्हणतो, तू नको काळजी करू, हे बघ तिला आपल्यावरती काही संशय येणार नाही आहे, मी सगळं काही बरोबर करेन, तू थांब 1 मिनिट. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघने कामाला सुरुवात केलेली असते आणि तेव्हाच त्या ठिकाणी आता अपूर्वा येऊन थांबलेली असते आणि त्या दोघांना एकत्र बघून अपूर्वाला जणू काही खूपच जास्त आनंद झाला आहे असं ती दाखवत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आकाश आणि भूमी हे दोघेजणं रूममध्ये नसतात तेव्हा इथे अपूर्वा शोधाशोध करायला आलेली असते. ती म्हणते की आज इथे काही ना काहीतरी सापडेलच आणि शोधाशोध करत असताना त्या ठिकाणी भूमी येते आणि म्हणते, नाही, काही सापडणार नाही आहे तुला, कारण असं काही नाहीच आहे जे तुला सापडेल आणि ज्याची तुला गरज आहे, कळलं तुला? तेव्हा इथे आता भूमीने रंगे हातच अपूर्वाला पकडलेलं असतं आणि तेव्हा इथे अपूर्वा भूमीला बघून खूपच जास्त घाबरते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की भूमिताई, अहो तुम्ही इथे, ते मला काही महत्त्वाच्या गोष्टी हव्या होत्या ना, त्या मी शोधत होते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की अपूर्वा, तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ना, आम्हाला बरोबर कळतंय. का करतेस हे सगळं, कशासाठी करतेस, आणि किती आणि काही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा काही कळणार नाही आहे तुला, कळलं का? तेव्हा अपूर्वा काहीतरी चुकीचं बोलल्यानंतर इथे आता भूमी जोरदार तिच्या कानाखाली देते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की या माणसांना असं वाटतं तू देव आहेस ना, तुला अगदी देवाच्या जागी नेऊन ठेवलं आहे, पण नाही, वरून तुला खाली जोरात पाडला ना तर बघच मी काय करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी सगळ्या वेळा व्यवस्थित सांभाळून घेत असते.
तेव्हा अपूर्वा म्हणत असते की या घरातल्या लोकांनी तर तुम्हाला देवाच्या जागी बसवलंय, नाही हा देवारा कोलमडून पाडला ना तर बघाच तुम्ही. तेव्हा भूमी म्हणते की आम्हाला जे काही करायचं आहे ते कर गं, पण ना मी ह्या घराचा देवारा कोसळू देईन तुला, ना माझं घर, ज्या घराची घडी बसलेली आहे ना ती घडीसुद्धा मी तुला विस्कटू देणार नाही, असं भूमी इथे अपूर्वाला म्हणते आणि तिने दिलेलं चॅलेंज स्वीकारते.